भारत देश स्वतंत्र झाला, परंतु भारतातली स्त्री अजूनही स्वतंत्र झालेली नाही. ज्या स्त्रीसोबत तुम्ही आपल्या मुलाचं लग्न करून आणता त्यावेळेस ती तुमच्या घराची ग्रहलक्ष्मी असते, ती तुमच्या घराची भाग्यलक्ष्मी असते, तुमच्या घरामधली सुवासीन असते, तुमच्या घरामधली ती सदैव नांदत असणारी महालक्ष्मी असते. मग अशा लक्ष्मीच्या अशा लक्ष्मीला वाटत नाही की आपला स्वतःचा नवरा मरावा, कारण मरण हे कोणाच्याही हातामध्ये नसतं. ज्यावेळेस तिचा नवरा मरतो त्यावेळेस तिला अपशकुनी म्हटलं जातं, त्यावेळेस तिला पांढऱ्या पायाची अवदासा म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस तिचा नवरा मरतो त्यावेळेस तिच्या पाठीमागं जे सौ नाव लिहिलेलं असतं ते सौ नाव तिचं कट करून त्या ठिकाणी नाव तिला देण्यात येतं विधवा. जी स्त्री तुमच्या घराची ग्रहलक्ष्मी आहे, तुमच्या घराची जननी आहे, तुमच्या घरातले कितीतरी पिढ्या ती वंशावळ चालवत असते, त्या लक्ष्मीला तुम्ही आज विधवा आणि रांडव हा शब्द वापरण्यात कितपत योग्य आहे? ती स्त्री कधीही विधवा नसते आणि ती स्त्री कधीही रांडव नसते. मग त्या स्त्रीचा नवरा मेलेला असेल किंवा जिवंत असेल, विधवा हा शब्द महिलेच्या पाठीमागून कायमचा काढून टाकायला पाहिजे. मग तिचा नवरा मेलेला जरी असेल तर तिच्या पाठीमागं एकच नाव लागलं पाहिजे, ते म्हणजे सौ. कारण ज्या वेळेस स्त्रीचा नवरा मरतो त्यावेळेस स्त्री आपल्या स्वतःचं नाव कमी करत नाही, कायम त्या नवऱ्याच्या नावाखाली तिचं आयुष्य काढत असते. तर मग आपण तिला विधवा हा शब्द कुठल्या स्वरूपाने देतो? स्त्रीचा नवरा जिवंत असेल किंवा नसेल, स्त्रीच्या पाठीमागे सौ हे नाव कायमचंच लागलं पाहिजे. कारण त्या तुमच्या घरातली ती सौ म्हणजे तुमची लक्ष्मी आहे, भाग्यलक्ष्मी आहे, ती तुमच्या घरामधली सुवासीन आहे. त्याच्यामुळं कुठल्याही स्त्रीला विधवा हे नाव शोभा देत नाही. मुख्यमंत्री साहेब, जर तुम्हाला जमत असेल तर तुमच्या या लाडक्या बहिणीला आज समाज विधवा म्हणून ओळखला जातो तिचा नवऱ्याच्या पाठीमागं, तर तिला विधवा हा शब्द नको आहे. तिचा नवरा जिवंत असेल किंवा नसेल, स्त्रीच्या पाठीमागे सौ हे नाव कायमचं लागू केलं पाहिजे. आणि ही योजना तुम्ही अंमलात तुमच्या बहिणींसाठी आणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.